नाभिक समाजाचा व्यवसाय हा असा खूप छान असा व्यवसाय आहे. पण आमच्या समाजातील मुलं व त्यांची सध्याची लग्नस्थिती पाहता तो व्यवसाय सोडून कुठलंही काम करायला 200 रुपये रोजाने 300 रुपये रोजाने पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन. पण आमचा व्यवसाय इतका छान आहे की तुम्ही कुठे जरी ते तुमची कला शिकून जरी उभा राहिले तर तुम्ही 1000 रुपये 2000 रुपये रोज कमवू शकता. फक्त जो जुना काळात होता तो व्यवसाय नाही राहिला. आता आधुनिकतेकडे सगळे बाकीच्या समाजातील लोक त्यात वाढायला लागले, क्लासेस करून ते व्यवसाय टाकायला लागले. आणि आमच्या समाजातील लोक तो सोडून दुसरे व्यवसाय करायले किंवा मजुरीने जाऊ लागले. पहिला जो काळ होता तो गुरुजीदारीचा होता, पण तो खूप समृद्ध होता. खूप आताचा काळ तसा नाहीये म्हणले सर सगळे तसं. पण आताचा आमचा जो काळ आहे त्याच्यात जर आधुनिकतेकडे वळून जर तो जर केला तर खूप छान असा बिझनेस आहे. त्यांचा काही लोकांचा 5-5 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाचा. संभाजीनगर सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी, संगमनेर सारख्या ठिकाणी. पण आमची परिस्थिती एवढी छान नाहीये की आम्ही ते शिकून शहरात जाऊन सलून तसे टाकून आम्ही करू शकतो. पण आपल्याकडे जे आहे ते आता आपण जर केलं तरी आपण भरपूर काय करू शकतो, असं माझं एवढं म्हणणं आहे. बाकी काहीच नाही. मी माझ्या वडिलांचं सगळं ऐकलेलं आहे, मी काय बघितलेलं नाही त्यांचं सगळं, पण मी त्यांचं पूर्ण काळ ऐकलेला आहे. ते बरोबर पद्धत करीत होते तेव्हा ते वाढ नावाने सुद्धा जायचे. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. म्हणजे खूप चांगला काळ होता तो. पण आताच्या आपल्या नाभिक समाजातील मुलांनी या आपल्या समाजातल्याच व्यवसायाकडे वाढायला पाहिजे. मी स्वतः उच्च शिक्षित आहे, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि बेसिक कॉम्प्युटरचा डिग्री पण घेतलेली. तरी पण मी स्वतः व्यवसाय चालू केला. गावात स्वतःचं दुकान होतं, त्याला मी मॉडिफाय केलं आणि स्वतः व्यवसाय करायला. मला काय वाटतं, बाहेर लोकांचे ते 300-500 रुपये रोजाने जाण्यापेक्षा स्वतःचं मालक आपण स्वतः राहिलेलं किती पण चांगलं. धन्यवाद.